नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कोपरखैरण्यातील सेक्टर 4 मधील वरदविनायक मंदिर येथील शिवसाई मित्र मंडळाच्या गणेशोत्सवास भेट देण्यासाठी। हे मंडळ 2003 साली स्थापन झालेलं आहे आणि त्या मंडळाच्या स्थापनाचा संस्थापक सदस्य म्हणून मी इथे काम करत असतो। तर आज इथे आता कामानिमित्त मी दुसरीकडे राहतो, त्यामुळे इकडे येणं जास्त होत नाही, पण म्हटलं चला आज जाऊया आणि आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊन येऊया। तर अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी तरुण पिढीने काम हातात घेतलेलं आहे। हा विशेषतः बॅनर मला आवडला बघा। या ठिकाणी यांनी बॅनरवर एक सोशल मीडिया, खाली जर तुम्ही शेवटची लाईन बघाल तर कोपरखैरणे वरदविनायक सोशल मीडिया टीम। तर सध्याच्या काळामध्ये सोशल मीडिया टीम असणे खूप गरजेचं असतं आणि ती टीम या ठिकाणी कार्यरत आहे मंडळामध्ये। आणि या मंदिरामध्ये विविध उपक्रम राबवले जातात। स्वामी समर्थांची गुरुवारची आरती होते, तसेच दर रविवारी या ठिकाणी तबल्याचे क्लासेस घेतले जातात। तर आता मंदिरामध्ये गणपती बसला आहे, त्यानिमित्त काही दिवसांसाठी हे क्लासेस हा आठवडा या ठिकाणी बाहेर होत आहेत, पण मुलं आवर्जून या क्लासला हजेरी लावत असतात। आणि आता तुम्हाला मी बाप्पाचं दर्शन दाखवतो। या ठिकाणी आपला गणपती बाप्पा या ठिकाणी विराजमान झालेला आहे। हा आहे कोपरखैरण्याचा वरदविनायक। अतिशय सुंदर अशी देखणी अशी कलात्मक अशी मूर्ती या ठिकाणी साकार झालेली आपल्याला दिसते। आणि छान प्रकारे मंदिर जे आहे गणपतीचं, वरदविनायकाचं मंदिर आहे आणि त्याच्या आतमध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो। आणि त्याच्या बाजूचं जे मैदान आहे तिथे अगोदर गणेशोत्सव बसायचा, पण आता मंदिर झाल्याच्यानंतर मंदिराच्या आतमध्ये होता आणि मुलांनी अतिशय उत्कृष्टरित्या ते नियोजन करतात। कमी खर्चामध्ये अतिशय चांगला असा गणेशोत्सव कसा होईल त्याचं ते या ठिकाणी काळजी घेत असतात। आणि हे जे आहे आपलं प्रमुख वरदविनायकाची मूर्ती या ठिकाणी आपण बघू शकता। तर हे असं हे मंदिर या ठिकाणी देखील सजावट करण्यात आलेली आहे। तर मंदिराची जी हे असतो जीर्णोद्धार असतो तो 2015 साली झाला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हा गणेशोत्सव आतमध्ये लागला। तर कोपरखैरण्यामध्ये असं मंदिर आणि त्याच्यासमोर असे असणारे जागा असेल असं हे एकमेव असं मंदिर आहे की ज्याला याचं मैदान वगैरे आहे आणि ज्याच्यामध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक जे कला ॲक्टिव्हिटीज असतात त्या होत असतात। तर तिथे कराटेचे क्लासेससुद्धा होतात। तर अशा प्रकारे हे स्थापन केलेलं मंदिर आणि हा असा सुंदर असा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होताना आपल्याला दिसतोय। या ठिकाणी आमचे तुम्ही कोणी हो सचिव या ठिकाणी आले, राजेश विचारे साहेब। तर छान प्रकारे आपला गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। धन्यवाद।